सदा मैं स्तुति करूंगा। अपने मुंह को उड़ाने से गीत गाओ आप। डरूंगा नहीं, मैं डरूंगा नहीं, डरूंगा नहीं, मैं डरूंगा नहीं। यीशु नाम सदा ऊंचा रहे, सदा मैं स्तुति करूंगा। अपने होठों को खोलो और अपने मुंह को खड़ा परमेश्वर के साथ बात करिए। अपना आवाज आना चाहिए। ओह थैंक यू जीसस। डरूंगा नहीं, मैं डरूंगा नहीं। बोलो अपने मुंह को से बोलो। यीशु नाम सदा ऊंचा रहे, सदा मैं स्तुति करूंगा। उसकी उपस्थिति हमारे बीच में बहन आ रही है, उसकी उपस्थिति हमारे ऊपर आ रही है। प्रभु मेरा दाता है, यहोवा ये प्रभु मेरा दाता है। डरूंगा नहीं, मैं डरूंगा नहीं, क्योंकि परमेश्वर का वचन बोलता है मैंने तुझे डरने का आत्मा नहीं दिया है, सामर्थ्य का आत्मा दिया है। वो हमारे बीच में है। हम नहीं डरने वाले, क्योंकि हम लोगों को डराने वाले परमेश्वर के बेटे और बेटी हैं। क्योंकि लोग हमें डरेंगे, हम नहीं डरेंगे। पवित्र आत्मा शलाम को तेरी उपस्थिति बहने दे, तेरी उपस्थिति बहने दे आज। रबा खराना रबा शता। अपने आंखों को बंद करके, अपने हाथों को ऊंचा करके परमेश्वर के साथ बोलना। डरूंगा नहीं, मैं डरूंगा नहीं, डरूंगा नहीं, मैं डरूंगा नहीं। यीशु नाम सदा ऊंचा रहे। मैं एक दर्शन को देख रहा हूँ। जैसे भी ये गीत तुम गाएंगे, जैसे ये गीत तुम गाएंगे, मैं देख रहा हूँ क्या एक रानी का मुकुट आपके लेडीज के ऊपर आ रहा है और एक राजा का मुकुट जेंट्स के ऊपर आ रहा है। खुद परमेश्वर, वो खुद परमेश्वर वो मुकुट डाल रहा है। जैसे ये गीत तुम गाएंगे, परमेश्वर का अभिषेक आपके ऊपर आएगा और वो आपके सर के ऊपर एक तेज, एक मुकुट रखने जा रहा है। छोड़ूंगा नहीं, मैं छोड़ूंगा नहीं, डरूंगा नहीं, मैं डरूंगा नहीं। अपने मुंह खोलो और परमेश्वर को बोलो तो प्रभु हम डरने वाले लोग नहीं है। ओपन योर माउथ एंड से लॉर्ड हम डरने वाले लोग नहीं है। शैतान को बोलो हे शैतान हम डरने वाले लोग नहीं है। हम परमेश्वर के बच्चे और बेटियां हैं, उसके साथ रहने वाले परमेश्वर हैं। उसको बोलो, शैतान को बोलो कि हम डरने वाले नहीं हैं। यीशु नाम सदा ऊंचा रहे, सदा मैं स्तुति करूंगा। डरूंगा नहीं, मैं डरूंगा नहीं। प्रभु हम डरने वाले लोग नहीं है। हम डरूंगा नहीं, डरूंगा नहीं। यीशु नाम सदा ऊंचा रहे, सदा मैं स्तुति करूंगा। यीशु नाम सदा ऊंचा रहे। Thank you, Lord. Oh, thank you, Father.
Holy Spirit, thank you, Lord. Rabba Karababa Kalaila प्रभु मेरी चंगाई है यहोवा राजा प्रभु मेरी चंगाई है डरूंगा नहीं कभी डरूंगा नहीं डरूंगा नहीं कभी डरूंगा नहीं खुशियाँ सदा ऊंचा रहे, सदा मैं स्तुति करूंगा। सदा ऊंचा रहे, सदा मैं स्तुति करूंगा। अपने हाथों को ऊंचा करें। हे खुदावन, तेरा धन्यवाद करते हैं। प्रभु यीशु, आपकी तारीफ करते हैं क्योंकि आप सच्चे और पवित्र परमेश्वर हैं। जहाँ 2 और 3 है वहां तो उपस्थित है। तेरे वचन आज पूरा हो जाए। तेरी उपस्थिति आज हर लोगों के ऊपर आ जाए मेरे पिता, और सिर्फ आपकी और आपकी महिमा हो जाए। जो लोग भाई बहन यूट्यूब और फेसबुक को ऑनलाइन देखने जा रहे प्रभु, उनको भी आज ब्लेस करे प्रभु यीशु मसीह के नाम से। आज का जो संदेश खुदा वो तेरे ओर से है, और मैं इस वचन को ऑफलाइन और ऑनलाइन के माध्यम से लोगों के घरों में भेजता हूँ, ताकि प्रभु ये ब्लेस हो जाए, आशीष हो जाए, और तेरी महिमा हो परमेश्वर। सारा आदर महिमा आपको देते हैं। फिर से वो तेरी उपस्थिति के लिए, फिर से वो तेरी सामर्थ्य के लिए धन्यवाद करते हैं कि हमारे बीच में तू है। सारा महिमा आदर तुझे मिले। यीशु मसीह के नाम से मांगते हैं, सुन और ग्रहण कर। सब मिलके बोलेंगे आमीन, आमीन, हालेलुया, चर्च हालेलुया, जोड़ा हालेलुया, हालेलुया। प्रभु यीशु अपने हमारे बीच में है। प्रभु के अनुग्रह हमारे बीच में है, उसकी उपस्थिति हमारे बीच में है। आमीन, हालेलुया। बाइबल क्या प्रमाण देता है? बाइबल देता है प्रमाण, जो खुदा, जो स्वर्ग पिता का बेटा यीशु मसीह ही ये सच्चा और पवित्र परमेश्वर है। आमीन। और उसने हमारे हर पापों के लिए, हमारे हर अपराधों के लिए, हमारे हर गुनाहों का बोझ उसने ले लिया। बाइबल हमें प्रमाण देता है, बाइबल हमें बताती है कि यीशु के सिवा है इस पृथ्वी पे और पृथ्वी के नीचे और आकाश में कोई भी नाम नहीं है। जो नाम है, सबसे बड़ा नाम जो है वो यीशु मसीह है। आमीन, हालेलुया। जब आप सच में दिल से परमेश्वर के साथ जुड़ जाते हैं, परमेश्वर के साथ एक हो जाते हैं, तो परमेश्वर हमारे जीवन में बहुताई से आशीष देगा। आमीन, हालेलुया। आज का जो संदेश है, आज का जो टॉपिक है, वो है हम कर्जे से कैसे फ्री होना चाहिए। वही आप कर्जे से फ्री होना चाहते हैं। आमीन। बहुत लोगों का प्रॉब्लम जो है कि बहुत कर्जे और कर्जे में हम डूब जा रहे हैं। जैसा एक कर्जा उठा दिया, सडनली वो कर्जा नील होने के बाद में दूसरा कर्जा हम लेते हैं, और इस वजह से हमारे जीवन में जो कर्जे की जो शाप है वो टूट रहा नहीं है।
आमेन। कर्जे की जो बंधन है वो टूट रहा नहीं है, कर्जे के जो शैतान है वो टूट रहा नहीं है, कर्जे का जो जो दबाव है वो टूट रहा नहीं है। इस कारण क्यों? क्योंकि ही परमेश्वर बोलता है कि आपको और मुझे है कर्जे से फ्री होना है। आमेन। और बहुत लोग जो चाहते हैं कि कर्जे से फ्री कब होगा, कब होगा, पर आज प्रभु के वचन आपके और मेरे लिए एक गुड न्यूज प्रभु ने भेजा है। हालेलुया। और जो भी गुड न्यूज जो है वो है प्रभु का वचन हमें है कर्जे से फ्री करेगा आज। आमेन। हालेलुया। चर्च हालेलुया। जब आप रिस्पॉन्ड देंगे तो खुदा की आत्मा आपसे बात करेगा। आमेन। हालेलुया। सो हम देखते हैं बहुत लोग जो है कर्जे से दबे हुए हैं। उसमें मेरे जैसे पास्टर, आपके जैसे सिस्टर, ब्रदर और हर चीज जो लोग हैं, सभी लोग जो कर्जे से दबे हुए हैं और उस कर्जे से बाहर आने के लिए परमेश्वर ने गुड न्यूज का वर्ड हमें भेजा है। आमेन। और वो गुड न्यूज का वर्ड जो है वो हमें है आज आपको और मुझे वो बलवान करेगा। आमेन। तो बहुत पास्टर लोग भी कर्जे में है, बहुत लोग जो कर्जे में है, उसमें आप और मैं सब कुछ आ गए। पर जब हम कर्जे से फ्री होना चाहते हैं तो परमेश्वर ने वचन लिखा है कि वचन में परमेश्वर हमसे बात करना चाहता है। आमेन। बाइबल का वचन बताता है उत्पत्ति के पुस्तक में, जेनेसिस, बुक ऑफ जेनेसिस वर्स 4:4, चैप्टर 4 वर्स 4, उत्पत्तीचं पुस्तक त्याचा 4था अध्याय 4थं वचन। हाबेलनेही आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यातून म्हणजे त्यातल्या कुष्ठातून काही अर्पण आणले. परमेश्वराने हाबेल व त्याचे अर्पण याचा आदर केला. आमेन। हालेलुया। काय म्हणतो? परमेश्वर ने उसका जो अर्पण था वो क्या किया? एक्सेप्ट किया, स्वीकार किया। पवित्र शास्त्र या ठिकाणी दोन भाऊ आहेत, एकाचं नाव आहे हाबेल, एकाचं नाव आहे काईन। आमेन। या दोन्ही भावांनी ज्यावेळेस हे दोन्ही भाऊ ज्यावेळेस त्यांनी हे त्यांचं जे अर्पण होतं, दरवर्षी जे अर्पण परमेश्वराला समर्पित करत होते, तर त्यामध्ये बायबल सांगतं की त्यांचं एक जो होता त्याचं नाव होतं हाबेल। काय नाव होतं? हाबेल। हाबेल व्यक्ती जो असा होता की तो परमेश्वराला हर वर्षी दरवर्षी तो त्याच्या शेतातलं धान्य असो किंवा त्याच्या हा गाई घोर असो, बैल असो किंवा त्याचे जे काही प्राणी असो किंवा मग त्याच्या जे काही त्याचे उंट असो, कारण या प्रत्येक गोष्टीचं तो अर्पण परमेश्वराला करत होता। आमेन। लक्षात ठेवा, ज्यावेळेस तो अर्पण करत होता त्यावेळेस तो अर्पण अशा प्रकारे करत होता का निस्वार्थ प्रमाणे, कशा प्रमाणे? निस्वार्थ प्रमाणे तो अर्पण करत होता। आणि ज्यावेळेस तो परमेश्वरासमोर अर्पण करत होता, एक्झाम्पल म्हणजे समजा एक शेळी आहे, त्याच्याकडे शेळी, आणि त्या शेळीला 2 का 3 पिल्ल झाले, ठीक आहे, तर त्याच्यातला एक पिल्लू जो प्रथम जन्मलेला आहे त्याला काय करत होता? तो परमेश्वराला अर्पण करत होता। अजून एक एक्झाम्पल, जसं शेतामध्ये ज्यावेळेस तुम्ही धान्य पेरणी केली त्याच्यातला जे काही पोते निघाल त्याच्यातला पहिला भाग तो होय परमेश्वराला समर्पण करत होता। आमेन। हालेलुया। त्याचप्रमाणे ज्यावेळेस त्याला मूल बाळ होत होतं तर तोही त्याचा पहिला मुलगा किंवा मुलगी तो परमेश्वराला समर्पण करत होता।
आमेन, हालेलुया. मग त्यामध्ये त्याचा बिझनेस असो, ज्यावर त्याचा हा बिझनेस किंवा त्याच्यातला जो काही त्याचा जो व्यवसाय होता, तो व्यवसाय ज्यावर तो चालवत होता, प्रत्येक व्यवसायामध्ये तो प्रथम देवाला अर्पण करत होता. आमेन, हालेलुया. समजतं मी काय म्हणतो? आणि काय केलं, ज्यावेळी तो अर्पण करत होता, पण त्याचा भाऊ कायन, दोघंच सख्खे भाऊ होते, पण एक जो भाऊ होता हाबेल, तो परमेश्वराला संतुष्ट करत होता. सेकंड जो कायन होता, तो कायन परमेश्वराला देत होता. त्याचाही खूप चांगल्या प्रकारचा बिझनेस चालत होता. त्याच्याकडे ही ढोर वगैरे, पशु पक्षी, मेंढर, प्रत्येक गोष्ट त्याच्याकडे होते. शेत होती, त्याला शेतीमध्ये तो जे काही पीक जे काही पेरणी करत होता, त्याच्यातला प्रत्येक भाग तो देत होता. पण परमेश्वराने त्याचा अर्पण स्वीकारलं नाही. का? आमेन, म्हणा का? बोला का? कारण त्याचे कुरकुर करून तो परमेश्वराला देत होता. मनामध्ये एक कुरकुर करून देत होता. मनामध्ये म्हणत होतं, मी एवढं अर्पण केलं, तर मग मी काय करू? मी घरी घर कसं चालू? कारण मला ह्या गोष्टी आहे. मग मी माझा बिझनेस, आज माझा बिझनेस 50,000चा झाला, तर मी त्याच्यातला मी एवढा भाग देऊ का? हालेलुया. एक्झाम्पल म्हणजे जसं एखाद्या भावाला पगार आज 20,000 रुपये आणि त्याला 20,000चे 2,000 रुपये दशमावून द्यायला मनामध्ये कसं तरी होतं. अरे 2,000 गेले तर 18,000 रुपयात मी माझं घर कसं चालवा? पण त्या ठिकाणी त्याचा एक भाऊ होता, आणि तो भाऊ कोण होता? हाबेल. आणि तो हाबेल जो होता, तो विचार करत नव्हता तर पुढे काय होईल, तो विचार करत नव्हता. पण तो निस्वार्थ प्रमाणे, कशाप्रमाणे? निस्वार्थ प्रमाणे. आणि कायन जो होता, स्वार्थ होता, स्वार्थी व्यक्ती होता. नाही, मला सगळं काही मलाच पाहिजे, आणि फक्त एक नावापुरतं, हा देवा तुला हे समर्पित करतो. एक्झाम्पल जसं कायननी जसं त्याच्या शेतामध्ये 100 पोते निघाले, तर त्याच्यातून एक पोतं ठेवणार. प्रेज द लॉर्ड. आणि बाकीचे पोते पूर्णप्रमाणे कुठं? गोडाऊन मधून लपून ठेवणार असं. आणि परमेश्वराला किती देत असत? एक पोतं. आणि 100 पोत्याचा ज्यावर तुम्ही दशमांश बघितला, ज्यावर तुम्ही त्याचा हा 10वा भाग बघितला, तर किती होता? 10 पोते. बरोबर आहे. पण तो असं करत होता, आणि कायन काय करता? ह्यो प्रकार करतो, आणि परमेश्वर त्याचे अर्पण एक्सेप्ट करत नव्हता. समजतं? आणि काय घडण्यात आलं माझ्या प्रियानो? त्यामुळे पण हाबेल जो होता, त्याला 100 पोते मिळाले, त्याच्यातला 10वा भाग परमेश्वराला समर्पित करत होता. काय समजतं तुम्हाला मी काय म्हणतो? का कर्जातून बाहेर पडत नाही आपण? का कर्ज आपल्या डोक्यावर सत्ता चालवत आहे? का प्रत्येक बँकचे लोन आपल्या डोक्यावर आहे? का कर्जबाजारी हे आपण आहोत? का आपल्या घरापाशी दररोज महिना झाला का त्यांचा फोन आपल्या मोबाईलवर येतो, तुम्ही अजून हप्ता पाठवला नाही? का? अजूनही ज्यावेळेस तुम्ही एखाद्या व्यक्तीकडून व्याजाने पैसे घेता, त्यावर तो व्याज देणारा व्यक्ती तो तुमच्या घरापाशी येऊन तुमचा दरवाजाचा नॉक करतो. तुम्हाला भीती आहे का 10 तारीख आली आहे, आणि आता हा कधी पण ती व्यक्ती किंवा ती बहीण असो किंवा तो भाऊ असो, तो कधीही माझ्या दरवाजापाशी येईल. आमेन. समजलं मी काय म्हणतो? आणि कर्जातून मला हा दरवर्षी बाहेर पडायचे, पण कर्जाचं एक डोंगर जे आहे, कर्जाचं एक दबाव जो आहे, तो माझ्या हा डोक्यावर येत आहे. एक्झाम्पल, एसबीआयचं लोन मी घेतलं, दुसऱ्या वर्षी मी दुसऱ्या बँकेचं लोन घेतो. म्हणजे काय झालं? ते माझ्या डोक्यावर वजन टाकत आहे. एक्झाम्पल अजून देतो.
एक खड्डा मी खदला आणि तो खड्डा मला बुजला, दुसरा खड्डा पुन्हा माझ्यासाठी ओपन झाला. का? समजतं मी काय म्हणतो? कारण तुम्हाला आणि मला या कर्जातून बाहेर पडायचं असं तर कायन आणि हाबेलनी जसं केलं तसंच हाबेल सारखं तुम्हाला करावं लागेल, कायन सारखं नाही. Amen? कारण अनेक 99% हे या भारत देशामध्ये कर्जात आहे. काही घराचं कर्ज आहे, काही दुकानाचं कर्ज आहे, काही मुलाचं लग्नाचं कर्ज आहे, काही मुलाच्या शिक्षणासाठी कर्ज घेतलेलं आहे, काही घर रिन्यू करण्यासाठी कर्ज घेतलेलं आहे, काही क्रेडिट कार्डचं कर्ज भरण्यासाठी घेतलेलं आहे, काही आमचे हे हप्ते भरण्यासाठी. या प्रत्येक गोष्ट हे फक्त तुम्हीच नाही, मी आणि तुम्ही, आम्ही दोघंही त्या कोणाच्या अधीन आहे, कोणाच्या सत्ताखाली आहे, त्या कर्जाच्या सत्ताखाली आहे. आमेन. आणि याचं कारण कोण आहे? तुम्ही. याचं कारण कोण आहे? कारण तुम्ही आणि मी अशा प्रकारचं बलिदान करत आहोत की ते परमेश्वर मला बरकत देत नाही. हालेलुया. समजतं मी काय म्हणतो? कारण बायबल या ठिकाणी स्पष्ट सांगतो तर कायन हाबेलने ज्यावेळेस परमेश्वरासमोर अर्पण आणलं, त्याचं अर्पण, हाबेलचं अर्पण त्या स्वर्गातल्या परमेश्वराने मान्य केलं. Amen. Hallelujah. हालेलुया. एक्झाम्पल, हाबेलने 10 पोते त्याने परमेश्वरासाठी अर्पण केलं. पुढच्या वर्षी त्याला 200 पोते होणार नाही. हालेलुया. हालेलुया. होणार का नाही? Yes. का? कारण त्याने 10 पोते परमेश्वराला अर्पण केले. परमेश्वराने सांगितलं 30 गुणाने, 60 गुणाने, तर 100 पटीने तुला मिळेल. मागच्या वर्षी तुला 100 पोते झाले, या वर्षी 200 पोते मी तुला देईन. आणि हाबेल तेच करत होता. काय करत होता? प्रभूला संतुष्ट करत होता. म्हणून हाबेल जो है, ही इज अ बिझनेसमॅन. तो एक व्यवसाय करणारा व्यक्ती होता. हालेलुया. हालेलुया. पण आज अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. त्याची जमीन कोणीही मोलकरांनीही कसली नाही. समजतं? त्याची जमीन कोणत्याही मोलकरांनी कसली नाही. कारण का? तो परमेश्वराला आपलं अर्पण नित्य परमेश्वराला समर्पित करत होता. समजतं? आणि म्हणून तो ब्लेस्ड झाला. म्हणून तो त्याच्या जीवनामध्ये कर्ज आलं नाही. आणि पवित्र शास्त्र सांगतो का मी तुला घेणारा नाही तर तुला मी देणारा करेल. आमेन. 99%. किती टक्के? आवाज येत नाही. किती टक्के? 99% ख्रिस्ती लोक, म्हणा ख्रिस्ती लोक कर्जाच्या बंधनामध्ये अडकलेले आहेत. त्यांना बायबल ठाऊक आहे, त्यांना वचन माहिती आहे, मग ते कर्जाच्या दबावामध्ये का येतात? हालेलुया. एखाद्या व्यक्तीला 1 लाख रुपये पगार आहे तर त्याला 10,000 रुपये द्यायला विचारा का तू 10,000 रुपये देशील का? तो नाही म्हणणार. समजतं? पण त्याच व्यक्तीला म्हणा का तुला रुबी हॉल मध्ये ऍडमिट झाले तुझे फॅमिली, तर तू त्या ठिकाणी 10 लाख रुपये भरू शकतो का? तो एका पायावर भरेल.
समजतं? हा? म्हणजे देवाला नको, पण हॉस्पिटल मध्ये द्यायला मला आवडतं. मला नाही, म्हणजे ज्या व्यक्तीला आवडतं. आणि जो लाख रुपये कमावणारा व्यक्तीही देवाला देत नाहीये, तर तो हॉस्पिटल मध्ये घालतो. मग तो कोण आहे? कायन. आमेन. आणि कायन काय करतो? का त्या ठिकाणी मला 1 रुपया परमेश्वराला द्यायचा आहे, तिथं मी 4 आणे देऊन मोकळा होतो. तुम्हाला वाटतं ब्लेस मिळेल? तुम्हाला वाटतं तुमचं कर्ज नील होईल? तुम्हाला वाटतं तुमचा पगार वाढेल? तुम्हाला वाटतं तुमच्या घरामध्ये धान्य वाढेल? तुम्हाला वाटतं तुमचे मुलं बाळ चांगले राहील? तुम्हाला वाटतं तुमच्या जीवनामध्ये चांगलं सुख शांती मिळेल? कारण तुम्ही धोका कोणाला देत आहे? त्या परमेश्वर येशूला धोका देत आहे. कारण तो म्हणतो तुझा पैसा मला महत्वाचा नाही, तुझे आज्ञा पालन करणं महत्वाचं आहे. आमेन. पण ज्यावेळेस तुम्ही तुमचा 10,000 पगार आहे आणि तुम्ही 10,000 मधून 1,000 काढण्यासाठीही तुम्ही ज्यावेळेस हात घालताय खिशात आणि म्हणता देऊ का नको देऊ, देऊ का नको देऊ, लक्षात ठेवा का तुम्ही ही हाबेल नाहीये, तुम्ही कायन आहे. हालेलुया. आणि प्रॉब्लेम काय माहिती का पास्टर? ह्या वेळेस आहे ना, एक कर्ज उचलण्यात आलं होतं, त्याचा हप्ता भरायचा आहे. त्या परमेश्वराचा महिन्याचा हप्ता कोण भरणार? तू. तो दर तुला जन्मापासून तुला आतापर्यंत सांभाळते, तो प्रत्येक हप्ता तुझा दरवर्षी भरत आहे. आमेन. येशू म्हणतो की तुम्ही आणि मी त्याच्या मौल्यवान रक्ताने विकत घेतलेला हो, त्याची फेड आहे ही. कोण म्हणत असेल ना, तर त्याला माझ्या समोर बोलवा. वचन सांगतं, येशू म्हणतो मी माझ्या रक्ताने तुम्हाला विकत घेतलेले आणि विकत घेतल्यामुळे तुम्हाला आणि मला त्याची फेड करायची आहे. आमेन. हालेलुया. आणि कायन मनामध्ये जलसी, मनामध्ये द्वेष, मनामध्ये मत्सर, मनामध्ये तो कसा ब्लेस होत आहे, का ब्लेस होत आहे, कस काय ब्लेस होत आहे, आशीर्वाद मिळणार नाही, कर्ज नील होणार नाही. हालेलुया. म्हणून माझं जे टॉपिक आहे तो म्हणजे हे आप वही आप कर्ज से है फ्री होना चाहते हैं क्या? हालेलुया. आजचं जे टॉपिक आहे, तुम्ही कर्जातून मुक्त व्हायला पाहिजे, तुम्ही फ्री व्हायचं असेल तर देव बोलतो का तुम्ही ही हाबेला सारखं देवाला हा दशमांश द्यायला सुरुवात करा. आमेन. हालेलुया. पैसा देवाला नाही गरज, पण ज्यावेळेस तुम्ही त्याची आज्ञा पालन करता त्यावेळेस देव तुम्हाला हाबेला सारखं ब्लेस करेल. हालेलुया. तुमच्या घरामध्ये धान्य कधी कमी होणार नाही, तुमचं तेल कधी आटू शकणार नाही, तुमच्या घरामध्ये कधीही कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही. ज्यावेळेस तुम्ही हाबेल सारखं करणार, ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराला संतोष करणार, ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराला आपलं होतं नव्हतं सगळं ज्यावेळेस देणार, त्यावेळेस परमेश्वर तुम्हाला द्यायला सुरुवात करतो. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे आपलं चर्चचं दशमांश मी एका पालकाला देत असतो. आपल्या चर्चचं दशमांश का? परमेश्वर म्हणतो ते मी दशमांश
तू दिला पाहिजे, परमेश्वराला समर्पित केलं पाहिजे. तुम्ही जे दान टाकता ना पेटीमध्ये, त्याचा पहिला 10वा भाग रोज एव्हरी संडे, दर रविवारी तो भाग काढून त्या वेगळं करतो आणि त्या देवाने ज्या दासाचं नाव सांगितलंय त्या दासाला देतो. समजतं मी काय म्हणतो? रोजचा दशमांश, हप्त्यातून जो रविवार असतो तो दशमांश मी माझ्या परमेश्वराचा देतो. आमेन, हालेलुया. हालेलुया. आणि बायबल या ठिकाणी काय सांगतं? मग उत्तम भाग त्याला मिळाले. उत्तम भाग कोणाला? हाबेलने. उत्तम आणि उत्तम देण्यासाठी. पण ज्यावेळेस तुम्ही 5वं वचन पाहिलं, उत्पत्तीचा पुस्तक 4था अध्याय 5वं वचन, तर या ठिकाणी कायन बद्दल काय म्हणतो पहा परमेश्वर. पण कायन व त्याचे अर्पण याचा त्याने आदर केला नाही. काय केला प्रभू येशूने? परमेश्वर म्हणतो मी त्याच्या अर्पणाचा आदर केला नाही. आमेन. काय नाही केला? आदर. म्हणा काय? आदर. आदर. तुम्ही आणि मी ज्यावेळेस परमेश्वराला देतो, तर परमेश्वर तुमचा अर्पण जे आहे, तुमचा दशमांश जो आहे, त्याचा आदर करतो. हालेलुया. म्हणून आहे ना, तुमचा ज्यावेळेस तुमचा पगार येतो ना, तर पहिला भाग परमेश्वराला काढून, न काही कुरकुर करता, न काही दोष न करता, न काही मनामध्ये संशय न धरता, परमेश्वराला मनापासून काढून ठेवा. तो पगार तुम्हाला महिना संपन तरी तुमचा पगार संपणार नाही. हालेलुया. कारण तो त्याचे वाद आहे, त्याचं बोलणं सत्य आहे. आणि तो म्हणतो मी जसं कायनला त्याचं अर्पण नाकारलं, तसंच मी हाबेलचा नाकारलं नाही, कारण हाबेल मनापासून देत होता. हालेलुया. हालेलुया. पुढे कारण म्हणून कायन संतापला व त्याचे तोंड उतरले. काय केलं? संताप. तुम्ही देताना त्यावेळेस तुमचं तोंड उतरलं जातं. कारण 1000 रुपये जायचे, जर कोणाला 10,000 रुपये पगार आहे, त्याचा 1000 रुपये जायचं म्हणजे त्याच्या तोंडाकडे पाहायचं. जे मी मला ऑनलाईन बघत आहे ना, पाळपळ करणार, मी हेच म्हणतो, जो कोणी तुम्हाला दशमावून देत असेल त्याच्या तोंडाकडे पहा. त्याचा तोंड ज्यावेळेस उतरल्या जाईल तर समजायचं त्याचा अर्पण एक्सेप्ट नाही होत. कुरकुर करून देत असेल तर एक्सेप्ट होणार नाही. आमेन. कर्ज पाहिजे तुम्हाला माफी, कर्जातून बाहेर पडायचं असेल तर देवाला द्यायला चालू करा. हालेलुया. पासर आमचं घर होत नाही. कसं होणार? कसं होणार? परमेश्वर म्हणतो तू देवाला द्यायला चालू कर, देव तुझं घर बांधायला सांभाळत आहे. हालेलुया. हालेलुया. ज्या घरासाठी तुम्ही पैसे जमा करा, परमेश्वराने हळूहळू जमा करत आहे, त्याच्यामध्ये बरकत दे. परमेश्वर त्याच्यात बरकत तुम्हाला दे. आमेन. तुमचं स्वतःचं घर होईल. तुम्ही पत्र्याच्या घरातून तुम्ही डायरेक्ट फ्लॅट मध्ये जाणार का? कारण तो परमेश्वर म्हणतो मी हाबेल सोबत होतो तसं तुझ्याही सोबत आहे. हाबेलने जसं मी त्याचं अर्पण स्वीकारलं तसं तुझंही अर्पण स्वीकारले. हालेलुया. कर्जातून बाहेर पडायचं असेल तर आजपासून ह्या गोष्टी करा. परमेश्वर मला कर्जातून बाहेर पडायचंय. आज मी तुझं वचन ऐकलेलं आहे का मला हा परमेश्वराच्या इच्छाप्रमाणे आणि हवेलाप्रमाणे मला द्यायला चालू करायचंय. आमेन. हालेलुया. हालेलुया. हे सत्य है परमेश्वराचं वचन. दे दो तो तुम्हें दिया जाएगा, भर के दिया जाएगा. हालेलुया. दाबून भरून तुम्हाला देईल. जेव्हा तुम्ही देता देव तुम्हाला द्यायला सुरुवात करतो. आमेन. हालेलुया. हालेलुया. एखादा बहीण तुमच्याकडे आली, म्हटले का अहो ताई मला आज पीठ द्या ना. मग ते आपण पीठ कशात देतो? माप भरून कशात तरी देतो. बाई एवढं पीठ दिलेलं आहे.
काय काय पीठ काय कसे काय लोक कसे देतात माहिती का? दाबून पीठ देतात, बरोबर ना? पण देताना काही लोक कसे करतात, वरून दाबून ठेवता, आतमध्ये पोकळ. हालेलुया, समजतं ना? तिथं 4 भाकरी, इथं 2च भाकरी होतं, 2 भाकरी तू खाल्ल्या. कोणासाठी धोका केला? हालेलुया. तुम्ही काय करत आहे? तुम्ही पीठ देते देवाला, पण दाबून नाही देत. समजलं? वरून फक्त तुम्ही दाबलेला आहे, आतमध्ये पोकळ आहे. हालेलुया. आणि त्याच्यामुळे देव तुमचं पीठ नाही देत, देव मी त्याचप्रमाणे तुम्हाला पीठ देतो. तू दाबून देशील तर मी तुला दाबून देईन. हालेलुया. तू देशील जेवढं मजबूत तेवढं मी तुला देईन, कारण मी खरा देव आहे. मी काही कोणत्या दगडा किंवा मातीचा किंवा सोन्या चांदीचा किंवा कोणत्या लाकडामध्ये नाही, मी खरा देव आहे. तू मला ज्या मापाने मापून देशील त्याच मापाने मी तुला मापून देईन. हालेलुया. एका चुटकीमध्ये तुमचं लोन क्लिअर होऊ शकते, एवढं सामर्थ्य आहे त्या परमेश्वराला. द्यायला चालू करा. हाबेलला समजलं, हाबेलला माहिती होतं का मला देणं भाग आहे, कारण माझा 10वा भाग मी परमेश्वराला समर्पित करेन. पण कायांना वाटलं हे कोणाला द्यायचं, काही गरज नाहीये, याच्याकडे आपण कुरकुर करू, चेहरा उतरून जाईल. आणि त्यांनी चेहरा उतारला. बायबल सांगतं कुरकुर करून त्यांनी चेहरा उतारला गेला. काय मिळालं त्याला? काहीच नहीं मिला. हालेलुया. कुछ नहीं मिला उसको, ताकि वो परमेश्वर के सामने कुरकुर करते आता था. मन में है द्वेष लग के आता था, मन में जो परमेश्वर के विरुद्ध पाप करके आता था. हालेलुया. इस वजह से हमें परमेश्वर देता नहीं है, और इस वजह से हम ब्लेस नहीं हो रहे, इस वजह से हमारे फाइनेंस ब्लेस नहीं हो रहे, इस वजह से हमारे जो कर्ज है वो नहीं दूर हो रहे. आज 1 साल 2 साल हमने कर्जा लिया, 2 साल के बाद में फिर एक कर्जा हमारे ऊपर आके बैठता है. इसका कारण क्या है? क्योंकि हम परमेश्वर को देते नहीं, इस वजह से हमारे कर्जे हमें छोड़ के नहीं जा रहे. हालेलुया. त्यामुळे आमचं कर्ज आम्हाला सोडून जात नाहीये, आणि तो कर्जाचा आत्मा तुमच्यामध्ये काम करत आहे. हालेलुया. माझ्या प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे अब्राम करोडपती होता. कोण होता? अब्राम करोडपती होता. त्या काळ आता काळाचे करोडपती म्हणजे काय? पैसा, धन, दौलत, बंगला, कार, 2-4 कार लागलेला घरी, बरोबर आहे. बंगल्याच्या आसपास बॉडीगार्ड, बॉडी बिल्डर, नौकर. पण त्या काळातला अब्राम जो होता तो करोडपती होता. काय होतं माहिती का? बैल, उंट, मेंढरू या प्रकारचे त्याच्याकडे होते. पण त्याने कधी घमंड नाही केला. दरवर्षी परमेश्वराला समर्पित करत होता. काय करत होता? बैल, उंट, जेवढी प्रत्येक गोष्ट परमेश्वराला तो समर्पित करत होता. आणि विशेष हेच नाही तर त्याचा मुलगाही परमेश्वराला समर्पित केला. परमेश्वराने म्हटले तुला जो मुलगा झाला ना 90 वर्षाच्या नंतर तुझ्या पत्नीला, आणि 100 वर्षाचा तू ये ना, तेव्हा तो मुलगा मला पाहिजे. परमेश्वर म्हटला तू दिला, तुला देऊन टाकतो. तो गेला आणि त्यांनी त्या वेदीवर ठेवला, आणि त्यांनी सूर्य वर काढले आणि त्याला मारण्यात आले. परमेश्वराने आवाज दिला, आणि परमेश्वर काय म्हणला माहिती का? अब्रामा, तुझ्या मुलाला मारू नको, कारण माझा विश्वास आहे तर तू मला सदैव अर्पण देतो. हा, तो बघ त्या ठिकाणी एका झाडामध्ये कोकरा अडकलेला आहे, त्याला घ्या आणि मला बलिदान कर. हालेलुया. तुम्ही देवासंगती किती फेथफुल आहे हे देव पारखतो आज. आमेन. हालेलुया. हालेलुया. चर्च हालेलुया. हालेलुया. देवाला तुम्हाला आणि मला बाहेर काढायचंय. प्रत्येक कर्जातून, प्रत्येक बंधनातून तो तुम्हाला आणि मला बाहेर काढू इच्छितो. बट तुम्ही अर्पण करणारे व्यक्ती पाहिजे. आमेन.
हालेलुया, चर्च हालेलुया. हालेलुया. समजतं मी काय म्हणतो? तर तो अब्राम असा व्यक्ती होता का तो अब्राम परमेश्वराला दर महिन्याला, दरवर्षी त्याचा दशमांश देत होता. काय देत होता? मला दशमांश. हालेलुया. तुम्ही देत नाहीये म्हणून तुम्ही अब्रामासारखे ब्लेसिंग पाहत नाही. तुम्ही देऊन तपा, परमेश्वर तुम्हाला असं उंच करेल. हालेलुया, चर्च हालेलुया. हालेलुया. आणि बायबल सांगतं का देवानी विचारले कायनला. देवानी काय केलं? कायनला विचारले का तू असं का करतो? हालेलुया. देव आज तुम्हाला विचारत आहे, असं का वागतो तू? माझी इच्छा आहे का तू सारखं कर्जाच्या दबावामध्ये नाही राहिला पाहिजे. कोण म्हणतं? परमेश्वर म्हणतो तू सारखं कर्जाच्या दबावामध्ये नाही राहिला पाहिजे. आणि कायनला परमेश्वराने विचारलं, कायन तू असं का करतो? तू असं का वागतो? तुझा भाऊ बघ हाबेल नित्य मला हा अर्पण करतो, मी त्याला बघ ब्लेस करतो, बघ त्याचे घोर धोर, त्याचं ब्लेसिंग बघ तू. आणि काय तोच म्हणतो परमेश्वरा तू त्याचं अर्पण एक्सेप्ट करतो ना. परमेश्वराने म्हटलं मीही तुझं अर्पण एक्सेप्ट करत, पण तू योग्य प्रकारे अर्पण तर कर. हा पास्टर, मी आज 10च्या 10 खोलीमध्ये आणि माझ्या सोबत 30 होती आणि बघतो तर तिने बंगला बांधला. समजलं ना? कस काय बांधला? अरे पण तुझ्याच बाजूला घर होतं ना 10 बाय 10चं. मग आता तिने मोठी झाली आहे किंवा तिने बंगला बांधलाय तर तिने उत्तम आणि उत्तम परमेश्वरा दिलं म्हणून ती मोठी झाली. मग तिच्या घराकर किंवा तिच्या उन्नती कर. तू काय म्हणते त्याला? चुकीची दृष्टी लावू नको, द्वेष नको करू, मत्सर नको आणू तुझ्या मनात. समजलं मी काय म्हणतो? जलेशी ना करू नको. फास्ट तुम्ही गाडी घेतली चांगली, सीएनजी ची गाडी घेतली, मलाही घ्यायची, जलेसी. समजतं का काय? फास्ट तुमचं चर्च मोठं झालं, मग फास्ट मग कसं जलेसी. समजतं की नाही? सर आज तुम्ही खूप छान दिसत आहे, जलेसी. समजतं की मी काय म्हणतो? कारण हे का होतं? कायनच्या जीवनामध्ये काम करत होते आणि कायन जो आहे तो मनामध्ये जलसी करत होता, मनामध्ये मत्सर होता, राग होता, चिडचिडपणा होता. का परमेश्वराने कायनला ब्लेस नसता केला का? सांगा, केला असता? तो ज्यावेळेस त्याच्या भावाप्रमाणे चालला असतं तो दोघांनाही परमेश्वराने उंच केला असतं ना? केला असतं की नाही? अहो बोला की काहीतरी. पण एक कारणमुळे त्याला उंच नाही करण्यात आलं. आणि त्याच्या मनात काय आलं माहिती का? कमी माझ्या भावाचं वध करून टाके. काय करतं? जलेसी काय करतं? खून करायला लावतो, आत्महत्या करायला लावतो का नाही? 2 दिवसापूर्वी एक बहीण मला म्हटली, पास्टर मला असं आत्महत्या करूशी वाटतं. मी म्हटलं करू नको बाई, तुझ्यासाठी येशूने रक्त सांडले, मी तुझ्यासाठी प्रार्थना करतो. रात्री 12 ते 3 प्रार्थना मध्ये मी बसलो, परमेश्वरामध्ये तिला वाचव. देवाने त्याच मोमेंट मध्ये तिचं उत्तर आलं, पास्टर माझे विचार निघून गेले. जलेसी करू नका, देव तुमच्या बरोबर आहे. आमेन, हालेलुया. हालेलुया. कर्जातून बाहेर पडायचं असं तर हाबेल सारखं जीवन जगावं लागेल. संभारी हालेलुया. हालेलुया. येशू सत्य आहे. आणि तुम्हाला खरंच या प्रत्येक कर्जातून बाहेर पडावं लागेल, प्रत्येक संकटातून बाहेर पडावं लागेल. तर लॉर्ड मला म्हणत आहे की तुम्ही आणि मीही
हवेलासारखं जगावं लागेल, नित्य अर्पण द्यावं लागेल. तुमच्या पगारातला पहिला भाग तुम्ही देवाला दिला पाहिजे. तुम्ही कुठं एक्स्ट्रा काम केलं त्याचा भाग तुम्ही दिला पाहिजे. हालेलुया. कोणी तुम्हाला गिफ्ट दिलाय आणि गिफ्ट मध्ये तुम्हाला 500ची नोट दिलाय, त्याच्यातलाही भाग तुम्ही देवाच्या राज्यामध्ये टाकला. प्रभू तुम्हाला गिफ्ट दिले एका व्यक्तीने, त्याचा दशमांश तुला देत आहे. संभाळी. हालेलुया. हालेलुया. हाबेल तेच करत होता. पण कायन जो होता त्याचा भाऊ तो दोषी, तो एक दुष्ट व्यक्ती होता. त्याच्या मनामध्ये एक होतं की याला कसं काय ब्लेस मिळालं, ह्यो कसं काय वरती आला, ह्यो कसं काय पुढे चालला. आणि दरवर्षी कर्ज घेतो आणि विदाउट कर्जाचा पुढे चालला. समजतं ना? पास्टर येऊन कर्ज न घेता कसं काय पुढे चालला हो, त्याच्याकडे पैसा कसा येतो. आणि बघा ना, मी दरवर्षी एक कर्ज झाला का दुसरा खड्डा खणतो, दुसरा झाला का तिसरा खड्डा खणतो, तिसरा झाला का चौथा खड्डा खणतो. प्रॉब्लेम तुझा आहे, समोरच्या व्यक्तीचा नाही आहे. आमेन. समजतं की नाही? आणि तुमच्या घराच्या समोर अनेक कर्जवाले उभे राहतील. ताई तुम्हाला कर्ज देऊ का, दादा तुम्हाला कर्ज देऊ का. कोण येतो? शैतान त्या मनुष्याच्या द्वारा काम करते तुम्हाला कर्जात पाडण्यासाठी. हालेलुया. समजतं ना? नाही, आपल्याला हाबेल सारखं विदाउट कर्जातून बाहेर पडायचे. संभाजी. हालेलुया. 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 चर्च. हालेलुया. देवाला प्रत्येकाला कर्जातून बाहेर काढायचे. बायबल स्पष्टीकरण देतो. उत्पत्ती 4 अध्याय 6 आणि 7 वचन. तेव्हा परमेश्वर कायनास म्हणाला, तू का संतापलास आणि तुझे तोंड का उतरले. तू बरे केले तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही का. आमेन. काय शब्द आला म्हणा, काय शब्द आला. तू बरे नाही केले तर, बरे केले असते तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार. तुझे मुद्रा म्हणजे तुझे गिफ्ट, तुझे हे दान मी प्रसन्न केलं असतं. तुझा दशमांश मी प्रसन्न केला असता, एक्सेप्ट केला असतं. केला असतं का नाही. तू चांगलं करशील पण तू जलसी करशील तर तुला कधीही मिळणार नाही. समजतं का नाही. तुम्ही चांगलं वागा आणि देव तुम्हाला देणार प्रतिफल. पुढे. पण तू बरे केले नाही तर. तू बरे केले नाही तर शब्द आलेला आहे. काय आलाय. तर. हालेलुया. काय. तू बरे केले नाही तर दाराशी पाप टपूनच आहे. कुठं कुठं पाप. काय कोणतं पाप. अरे कर्जावाला पाप नॉक करते. ताई तुम्ही कर्ज घेतले द्या ना, 10 तारीख आज. कोण आहे. पाप कर्जाशी दारापाशी येऊन टपून आहे. कर्ज काय आहे म्हणा. पाप आहे. पाप आहे. कर्ज घेणं पाप आहे. कर्ज घेणं पाप आहे म्हणा. कर्ज घेणं पाप आहे. समजतं का नाही. कोणा व्यक्ती कोण कर्ज घेऊ नका, कारण परमेश्वर म्हणतो मी तुला कर्ज घेणार नाही तर तुला देणार करणार आहे. मी नाही सांगत, पवित्र शास्त्र सांगतो. या जगामध्ये एक नंबर, पूर्ण जगामध्ये एक नंबर आहे, त्याचं नाव आहे बायबल. हे बायबल स्पष्ट सांगतो तू बरं केलं असतं तर तुझ्यामध्ये मी तुझा अर्पण एक्सेप्ट केला असता. पुन्हा एकदा ते वाचू. तू बरे केले तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय. पुढे. पण तू बरे केले नाही तर दाराशी पाप टपूनच आहे. दाराशी पाप टपून आहे. तकाराम दादा. कर्जेवाले टपूनच आहे. हालेलुया. बँकवाले टपूनच आहे. एसबीआय वाले टपूनच आहे. कोटक वाले टपूनच आहे. समजतं काय.
एक हप्ता गेला आणि एकटा पुन्हाच आहे. कोण आहे ते? पाप. पाप. हालेलुया. हालेलुया. पाप. आणि माझ्या प्रियांनो, मी यासाठी तुमच्या लोकांसाठी प्रार्थना करतो का तुम्ही पैसेवाले व्हावा, कोणाला कर्ज घेणारे नसावा तुम्ही. हालेलुया. हालेलुया. मी तुमच्यासाठी उपवास प्रार्थनामध्ये जातो यासाठी का तुम्ही पैसेवाले व्हावा, तुम्ही चर्चचे माझे प्रत्येक लोक पैसावाला व्हावा. कारण कर्जाचं पाप दरवाजापाशी येत आहे आणि दरवाजाची कडी, दरवाजाचा हा नॉक करत आहे आणि म्हणत आहे, ताई आणि भाऊ कर्ज कधी फेडणार. हालेलुया. आणि मग काहींच्या टेन्शन येतो, आता ते आलंय, सांगा ना आतमध्ये नाही म्हणून. बरोबर ना? नाही म्हणून सांगा, बाहेर गेले म्हणून सांगा. आणि आता असे काही गोष्टी घडलेल्या आहे, बाहेरून कुलूप लावायचे ना आतमध्ये जाऊन बसायचं. माहिती की नाही? का? कारण तुम्ही पापाला घाबरलेले. त्या येशूने पापाला नष्ट केलेला आहे. हालेलुया. त्या पापाला नष्ट केलेलं आहे. त्याला घाबरू नका, त्याला समोरी जा, म्हणा येशूच्या नावामध्ये पुढच्या वर्षी तुझं कर्ज नील होणार. कारण मी माझ्या देवाचा मुलगा आणि मुलगी आहे, मी कर्जाच्या पापात राहणार नाही. Somebody hallelujah. हालेलुया. चर्च हालेलुया. हालेलुया. पुढे काय सांगतं? त्याचा रोग तुझवर आहे. कोणाचा? परत एकदा, त्याचा रोग तुझवर आहे. पहिली गोष्ट म्हणजे तो पाप आहे आणि त्या पापाचा रोग. कसं? पकडून ठेवणं, गुलाम. बरोबर ना? आहे की नाही? कर्ज काय आहे? पाप आहे. आणि कर्ज काय आहे? तुम्ही तो तुमच्यावर सत्ता चालवतो. काय चालवतो? सत्ता. तुमच्यावर तो कंट्रोल करतो, तो तुम्हाला दबाव मध्ये आणतो, तो तुम्हाला म्हणतो नाही कर्ज कर, मग आत्महत्या कर, चल. बरोबर ना? काही लोक काय का आत्महत्या करतात? कर्ज न फेडल्यामुळं. माझ्या येशूने तुम्हाला विकत घेतलेलं आहे. आमेन. आणि आत्महत्या करू नका. जो कोणाला असं वाटतं आत्महत्या करा, फक्त मला फोन करा, मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन, तुमचा आत्महत्याचा आत्मा निघून जाईल. हालेलुया. हालेलुया. चर्च हालेलुया. हालेलुया. पुढे बायबल या ठिकाणी काय सांगितले? सापलो करिता तू त्यास दापात ठेव. कसं ठेव? हॅलो, दापात ठेव. दापात. दापात म्हणजे काय? एक कर्ज आता फिटलं, दुसरा कर्ज घेऊ नका. अगो ताई लय भारी, आता आपल्याला ऑफर मिळालेली. बरोबर ना? माझ्याकडे एक ऍप आहे. कसलं ऍप आहे? SBIचा ऍप आहे. त्याच्यावर ऑफर येतात. सर, तुमच्या ऍपवर एक ऍप आलेले, आता तुम्हाला 50,000 रुपये आम्ही देणार. हालेलुया. ऑफर येतं. लक्षात ठेव, ऑफर कोण पाठवतो? शैतान, पाप. आता त्याला दापात घ्यायचंय आणि म्हणायचं नथिंग, तू निघून जा, आता आम्हाला कर्ज नाही पाहिजे, कारण देव कर्जातून बाहेर काढणार आहे आजपासून. हालेलुया. 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 समजतं मी काय म्हणतो? त्याला दापात घ्या, त्याला म्हणा इथून पुढे आज कर्ज बांध. कोणत्याही संस्थाचं कर्ज घेऊ नका, कोणत्याही बँकचं कर्ज घेऊ नका, कोणत्याही व्यक्तीचं व्याजाचे पैसे घेऊ नका. त्याला दापात ठेवा आणि म्हणा नाही, गेट आउट. नाही म्हणा, आता मी येशूचा मुलगा आहे, मी कर्जात नाही, मी कर्जातून बाहेर पडणार आहे. हालेलुया. हालेलुया. समजतं मी काय म्हणतो? आणि तुमच्या पगारातला भाग, तुमच्या पगारातला 10वा भाग द्यायला सुरुवात करा. अब्राहामासारखा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. कर्ज घ्यायची गरज नाही. हालेलुया. समजतं का नाही काही? म्हणून हे टॉपिक खूप सुंदर आहे. हे टॉपिक ऐकण्यासाठी लोक येत नाहीये, पण देवाने तुम्हाला पाठवलेले ह्यासाठी, तर देव म्हणतो की ह्या कर्जातून तुला बाहेर पडायचं.
हालेलुया. हालेलुया. म्हणून खूप सिंपल मी तुम्हाला शिकवत आहे, ओरडून सांगत नाहीये, पटवून सांगत आहे. कर्ज हे पाप आहे, कर्ज हे शाप आहे, कर्ज हे शैतान आहे. हालेलुया. कर्जाला किक मारायची आजपासून. मग तो 500चा कर्ज असो, त्या 5,000चा असो किंवा 50,000चा कर्ज असो, किक म्हणजे किक मारायची म्हणजे मारायची. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. कर्ज काढून घर काढू नका, कर्ज काढून लग्न करू नका. देवाला म्हणा, माझं लग्न करायचं असेल तर तू मला पुरवठा करशील. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. समजतं का मी काय म्हणतो? जर तू चांगल्या गोष्टी करशील तर तुझे माझे संबंध चांगले राहतील. तू चांगलं करशील तर तुझे आणि माझे म्हणजे कोणाचे? येशूचे आणि तुमचे आणि माझे संबंध कसे असतील? मजबूत असतील. मग मी तुझे सर्व स्वीकार करेन, प्रत्येक गोष्ट तुला स्वीकारेन. आमेन. पण आपण कर्जाच्या संबंधामध्ये जुडलेला आहोत. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रभूला म्हणा का आजपासून माझी गाडी नील झाली तर मी कधीही लोनवर गाडी घेणार नाही. माझं घर नील झालं तर मी कधीही लोन आता घराचं लोन घेणार नाही. आमेन. मी इथून पुढे माझ्या कर्जाला हा बाय बाय करतो. जे काही मी घेतले आता त्यामध्ये मी पडलोय, पण प्रभू मला याच्यातून बाहेर काढ आणि मला हा कर्जातून मुक्त करण्यासाठी माझ्या बँक बॅलन्सला मजबूत कर आणि तुझा दशमावून देण्यासाठी, हबेलासारखं काम करण्यासाठी, हबेलासारखं अर्पण देण्यासाठी माझा पगाराला ब्लेस कर. हालेलुया. हालेलुया. आणि तुम्ही ज्यावेळेस तुमचा दशमावून तुम्ही नाही देणार तर तुमचं रुबी हॉल असे मोठे मोठे हॉस्पिटल तुमची वाट पाहत आहे. हालेलुया. जायचंय का? ते तर तुम्हाला वेलकमच करत आहे. समजतं का? आपल्या इथे एक बहीण येते, शिंदे आंटी म्हणून. काहीतरी 10 लाख रुपये बिल आलं. पण प्रार्थना ऐकली देवानी आणि दुसऱ्या दिवशी बाहेर आली आयसीयू मधून. कोणी बाहेर काढलं? तुमचा पैशाने, येशूने बाहेर काढला. हालेलुया. समजतं मी काय म्हणतो? कारण तो तुमचे सगळे हॉस्पिटल तुम्हाला वेलकम करत आहे. प्रेज द लॉर्ड. किती जणांनी ही पॉलिसी घेतलेली नाही ना? घेऊ बी नका पॉलिसी, कारण माझी पॉलिसी प्रभू करेल. आमेन. आणि तो म्हणतो तू माझी पॉलिसी घेतली ना तर तुला हॉस्पिटलचा रस्ता दाखवणार नाही. गॅरंटीने स्टॅम्प पेपरवर लिहून देतो. माझा परमेश्वर मला सांगतो की तू माझ्या संगती फेथफुल आहे, माझी पॉलिसी घेतली तर तुला जगाची पॉलिसी घ्यायची गरज नाही. मला भरपूर फोन येतात. आम्ही LIC ऑफिस मधून बोलतो. म्हणलं मग तुमची पॉलिसी आहे का? हेल्थ पॉलिसी आहे का? म्हणलं ऑलरेडी येशूची पॉलिसी घेतलेली. फोनच घेऊन टाकते लगेच. समजतं की मी काय म्हणतो? तुम्ही येशूची पॉलिसी घ्या, तुम्हाला कधी आजार येणार नाही. आमेन. तुम्ही येशूची संगती राहा, येशूचा दशमावून द्यायला सुरुवात करा. तुमचा पगार वाढेल, तुमचा बँक बॅलन्स वाढेल, तुम्ही कर्जातून बाहेर पडणार. आमेन. हालेलुया. चर्च हालेलुया. हालेलुया. पवित्र शास्त्र 2 राजे 4 अध्याय 1 वचन. 2 राजे 4 अध्याय, 2 किंग chapter 4 verse 1 to 7. 2 राजे 4 अध्याय 1 ते 7 वचन. काळा बघायचा, पालसे पाक काळा निघला.
दुसरे राजे चौथा अध्याय किती वाजता? 4:1 4 ते 4:1 एखाद्या संदेष्टाच्या शिष्याच्या स्त्रियांपैकी एकीने अलिशाकडे गाऱ्हाणे केले. ती म्हणाली, तुझा सेवक माझा नवरा मरून गेला आहे. या ठिकाणी अलिशा हा कडे गेला आणि राजाकडे तो काम करत होता. ठीक आहे, सेनापतीचं काम करत होता, शिपायाचं काम करत होता. एका बहिणीचा नवरा. काय करण्यात आलं माहिती तिथं, तर तो त्या ठिकाणी मरण पावला. मरण पावल्यानंतर वडिलांनी जे काही कर्ज केलं असं म्हणता ना, बाबा मरून गेला तर गेला, पण कर्ज माझ्या डोक्यावर ठेवून गेला. बरोबर ना? काही लोक म्हणतात ना, पप्पा माझे मरण पावले पण माझ्या डोक्यावर कर्ज ठेवून गेलो. समजतं का नाही? तसं ते कर्ज ठेवून गेला तो तिचा नवरा. तसंही मग ती काही लोक म्हणतात, पाच काय करायचं, नवरा वारला तर तू कर्ज माझ्या डोक्यावर ठेवून गेलं, मला गेले असं करून दे. समजतं की नाही काम? त्याचप्रमाणे गोष्टी घडल्या असतात. या ठिकाणी तेच करण्यात आलं का ते कर्ज झालं. काय झालं पहा पुढं. तुला ठाऊक आहे की तो परमेश्वराचे भय बाळगणारा होता. कोण? तो शिपाई काय करत होता? तो तिचा नवरा आहे, तो देवाचा भय बाळगत होता, मग तरी कर्जात होता. आज तुम्ही देवाचा भय बाळगता तरी कर्जात आहे ना. मीही देवाचं भक्ते, देवाची सेवा करतो तरी कर्जामध्ये. का? कर्जातून बाहेर पडायचे. आज मला देवबाप सांगत आहे, तेव्हा तुम्हाला आणि मला सांगायचे बाहेर पडायचे कर्जात. पुढे काय सांगतं पहा. त्याचा सावकार माझे 2 पुत्रस दास करून नेण्यास आला आहे. कोणाला? सावकार म्हणजे कोण? पाप. आता वाचलं ना आपण. कुठं होता तो? दरवाजापाशी. बोला की काहीतरी करू पण नॉक करत आहे ना. आणि सावकार कोण आहे? पाप आहे, सैतान आहे. हालेलुया. हालेलुया. वसूल करणारा व्यक्ती तुमच्या घरापाशी येते, दे ना बाबा, किती चक्कर घ्यायचे, किती चक्कर मारायचे, नाही तर तुमची केस याला दाखल. कुठं? वकिलाकडे पाठवल. मग वकिलाच्या माध्यमातून, याच्या माध्यमातून, अहो परमेश्वर म्हणतो तुला वकिलाचं बी आणि तुला हा हॉस्पिटलची पायरी चालवायला लावणार नाही, माझ्यावर विश्वास ठेव. आमेन. हालेलुया. हालेलुया. मी असं फक्त जाऊ शकतो हॉस्पिटलमध्ये, असं फक्त मी ही वकिलाची पायरी चालू शकतो, पण प्रार्थनासाठी पण असं नाही जाणार. कारण परमेश्वर म्हणतो मी तुला हा आशीर्वादित करणारा देव आहे. आमेन. या ठिकाणी ती बहीण कोणाकडे गेली? अलिशा, देवाचा भक्त, देवाचा सेवक. पुढे काय म्हणतो? अलिशाने तिला विचारले. हा, अलिशाने तिला विचारले, मी तुझ्यासाठी काय करू? मी काय करू तुझ्यासाठी? आज येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला म्हणते, माझ्या मुली, माझा भावा, मी काय करू तुझ्यासाठी? प्रभू माझं कर्ज नील कर म्हणायचं आज. हालेलुया. हालेलुया. माझं कर्ज नील कर. पुढे, हे मला सांग, हे मला सांग, तुझ्या घरात काय आहे? तुझ्या घरामध्ये काय आहे? ती म्हणाली, ती म्हणाली, एक घडा तेल शिवाय एक घडा फक्त तेल आहे. आपल्या दासीच्या घरात आपल्या दाशीच्या घरात काही एक नाही. एक पण काही नाही, फक्त तेल आहे. आणि ते पण तेल एक छोटस एवढंच भांड्यामध्ये फक्त आहे माझ्याकडे. आणि ती कोणाकडे गेली? परमेश्वराच्या दासाकडे, सेवकाकडे. आणि परमेश्वराच्या दासाने काय सांगितलं पुढं पहा. तो तिला म्हणाला, तू जा आणि बाहेरून म्हणजे शेजाऱ्या पाजाऱ्याहून, आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्याहून बरीचशी रिकामी भांडुई मागून आण. काय आण? जाऊ ताई, आज ना माझा पगार झाल्यावर तुला देते. ते नाही सांगितलं. काय आणायला लावले? रिकामे भांडी घेऊन ये. आमेन. काय म्हणले? रिकामे भांडे घेऊन ये. आणि काय सांगितलं पुढे पहा. मग आपल्या पुत्रासह, आणि मग आपल्या पुत्र म्हणजे आपला जो मुलगा आहे त्याला घेऊन घरात जाऊन दार बंद कुठं कर. घरात जा आणि दार बंद कर. आज रात्री देव तुम्हाला आणि मला म्हणतो, घरात जा, दार बंद कर आणि त्या परमेश्वराला म्हणा का आज माझं कर्ज नील करशील ना. प्रार्थना करा. हालेलुया. 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 घरामध्ये जाऊन आपला दरवाजा बंद करा आणि दोघां नवरा बायको असेल तर प्रार्थना करा आणि देवाला म्हणा माझं कर्ज नील कर. खूप कर्जामध्ये डुबल्या गेलेले,
बंधनात आहे. आता याच्यातून बाहेर काय घडण्यात आलं पुढे पहा. व त्या सर्व भांड्यात तेल होत आणि त्या सर्व भांड्याला शेजाऱ्या पाजारून आणल्या, ते सगळं तेल त्याच्यात वर. आणि भांडे भरले ते बाजूला ठेव. भांडे जसे भरले, आता विचार करा, एवढीशीच काय कुपी ना, एवढीशीच कुपी. हे घर आहे ना, एक घडा, एवढा असा घडा असन. आता त्या घड्यामध्ये किती तेल असतं अंदाजे? 100 ग्राम, 200 ग्राम, किती? 300 ग्राम देवाच्या घरामध्ये 1 लिटर ते 2 लिटर तेवढा असतो का? ओके. नाही ती बाईच्या घरात होता. हो, तेवढ्या घरामध्ये एक जर घरात 1 किंवा 1.5 लिटरच्या आसपास ना. ओके. तर तिच्याकडे किती होते? 1 किंवा 1.5 लिटर. आणि तिने सगळे भांडे आणले, आणि भांडे असे छोटे नसून आणले, मोठे आणले असं तिने. ठीक आहे. आता काय केलं बायबल सांगतं, ते तिकडे भांडे आणत ती भरीत जाई. हा सर्व भांडी भरल्यावर ती आपल्या पुत्रास म्हणाली, मला आणखी एक भांडे आणून द्या. त्याने म्हटले, आता एकही भांडे उरले नाही. हा. सगळ्या गावातल्या सगळ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या सगळ्यांचे भांडे घेऊन आले. आता ह्या परिस्थितीमध्ये अगं बाई, माझ्याही घरी आली ग, तुझ्याही घरी आली ग, त्याच्याही घरी आली ग, तू भांड्याचं काय करती? आपली भांडी घेऊन चल बघू आपण. बघायला गेले असेल का नाही? हा, उल्लेख नाहीये तिथं, पण बघायला गेले असेल का नाही, काय करत असं बघू. पण तिने काय केलं, देवाच्या दासाने सांगितलं तर दरवाजा लावून घे. म्हणजे कोणी बघितलं नाही पाहिजे. तुझा ब्लेसिंग कोणी बघितलं नाही पाहिजे. हालेलुया. तुझी प्रार्थना कोणी ऐकली नाही पाहिजे. तुझी प्रार्थना फक्त तो परमेश्वर येशू त्याच्याच कानी गेली पाहिजे. तुझं ब्लेसिंग फक्त आणि फक्त त्या परमेश्वराला दिसलंय पाहिजे. हालेलुया. समजतं? हालेलुया. आता पुढे काय सांगतो, मुलगा म्हणतो, मम्मा तेव्हा तेल वाढवायचे राहिले. तिने जाऊन देवाच्या माणसास हे सांगितले. तो म्हणाला, जा तेल विकून आपले कर्ज फेड. आमेन. काय केलं? उठ आणि जा आणि तेल जाऊन विक. आता 1 लिटरचं, बाळासाहेब म्हणतात असं, 1 लिटरचं घडा. त्या 1 लिटरच्या घड्यामध्ये मॅक्सिमम अंदाजे किती असून बाळासाहेब ते तेल? पूर्ण गावातच भांडे आणले त्यांनी. भांडे त्याच्यात अंदाजे आपण अंदाजे किती लावू शकतो सांगा? आता ते जेवढे आणले असतील. हं? किती असन अंदाजे? चांगल्या लिटर मध्ये असेल ना, मोठ्या लिटर मध्येच असेल ना. एक असं 1-2 लिटर नाही, चांगले 100 लिटर, 200 लिटर, 400 लिटर, 500 किंवा जे काय असेल गावातले. लहान जण 100 ते 150 लिटर लहान राजन ना, तर राजन समजा 100 ते 150, म्हणजे तिने कमीत कमी भांडे भरपूर आणले असं अंदाजे. आपलं याच्यात काही मेन्शन नाहीये. सगळी भांडे घरी असतात. सगळी भांडे वगैरे. हा, म्हणजे आपलं जसं पातेलं आहे, ते बिर्याणीचं पातेलं किती? 5 किलोचं, 10 किलोचं, 15 किलोचं, तर अंदाजे 5 किलोचं कारण की गावाकडे पहिले रांजण पण रांजण बी होते. म्हणजे त्याप्रमाणे तर अंदाजे आपण किती लावू शकतो? हा, रांजण. राजनाचं घर ना, बरोबर आहे. तर म्हणजे ते 100-150 किलोचं आसन. बरोबर. तर अंदाजे आपण किती केलं पाहिजे? अंदाजे किती? 500, 6,000, 700 काय असं. ठीक आहे. आता अंदाजे लावले असेल, किती लागू त्याला? तर ह्या प्रमाणे आत्ताचा रेट किती आहे? किती रेट आहे आत्ताचा? 30 रुपये. 130 रुपये बरोबर लिटर. आता त्या काळात किती असं आय डोंट नो. ठीक आहे. म्हणजे त्या काळाचे पैसे आताचे काय 1 लाखाच्या आसपास आहे. तेव्हा मनाने विकायचे. मनाने किंवा या वाट्याने बी असू शकतो. ठीक आहे. आणि तिचा अंदाजित कर्ज किती असेल ताई? किती असेल अंदाजे? 1 किलो, एक म्हणजे तिचं कर्ज किती असेल? आताच्या याच्यामध्ये आपलं कर्ज किती? कोणाचे 1.5 लाख रुपये, कोणाचे 1 लाख रुपये, कोणाचे 2 लाख रुपये, कोणाचे 5 लाखापर्यंत आहे. हा, तर तिचं कमीत कमी असं चला 50,000 आपण पकडलं कर्ज. हा, देवाच्या दासाने बरोबर तिला सांगितलं, जाऊन काय कर, ते जाऊन त्या तेलवाला जो आहे त्याला जाऊन विक. आता तो तेलवाला जेव्हा गेला, जेव्हा ती तेल घेऊन तिथे गेले असं, तो तेलवाला बी चकित झाला असा, या बायकोने एवढं तेल कुठून आलं.
का हिच्या घरामध्ये काय तेलाची खाण निघाली का काय? बरोबर ना? आणि इस्रायल सिटीमध्ये तेलाची खाण आहे बरं का, तुम्हाला सांगतो. आज जे काही आपल्याकडे तेल येतं ना ते इस्रायल सिटी मधून येतं. आणि असं काही गोष्टी घडण्यात आल्या त्या ठिकाणी तर त्या बहीण जेव्हा त्या तेलवाल्याकडे गेले. आता त्या तेलवाल्याला गावाकडे नाव खूप सुंदर नाव असतं. काय असतं ताई नाव? हं? तेलवी राईट. हा, केली. हा तेलवी बरोबर आहे. तर ही हं? केली. तेली का तेलवी? केली. तेली हा म्हणजे तेल विकणार. मग ती बहीण आणि तिचा मुलगा काय तो गेला असन आणि ते ठिकाणी पैसे तर तो पहिला चकित झाला असेल ही गॅरंटीने. बरोबर आहे की नाही? तो गॅरंटीने चकित झाला असेल ह्या बाईने एवढे हे भांडे कुठून आणले आणि आणले पण हे सगळे भरलेले आणि ते पण असे अर्धे नाही काट भरलेले आहे. प्रभू काय करतो? हाफ देत नाही, काट भरून देतो परमेश्वर. बरं का? हे लक्षात ठेवा. आणि त्यानंतर ते सगळं कर्ज तिने काय केलं? फेडून टाकलं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देव तुमच्या पगारामध्ये ही बरकत द्यायला ताकद देऊ शकतो. आमेन. तेलासारखं तुम्हाला ही बरकत देईल. म्हणून लक्षात ठेवा, देव जो बाप जो है जो सर्व समर्थ आहे तो एका दिवसामध्ये एकाला श्रीमंत करू शकतो, एका दिवसामध्ये तो त्याला गरीबही करू शकतो. एवढी ताकद आहे त्याच्यामध्ये. समजतं ना? म्हणून परमेश्वरावर विश्वास ठेवा. पुढे काय सांगतो? व जे शिल्लक राहील त्याचवर आपला व आपल्या पुत्राचा निर्वाह कर. काय कर? आता एक्झाम्पल आता तिथं उल्लेख नाही पण ते खरंच मी तुम्हाला सांगतो ती तिथं आहे ना बिझनेस वाली झाली असं. ती बहीण ही विधवा जी बहीण होती ती बरोबर तिथं तेलवाली झाली असं. कारण तिला माहित झालंय आता का रे तेल टाकलं का भांडे भरायला लागले. मग काय? हा पण ठीक आहे भांडे संपल्यावर थांबले पण त्यानंतर ती ब्लेसिंग प्राप्त झाली. माहिती आहे तुम्हाला? जेव्हा एक्झाम्पल आपण जेव्हा पाहिलं तर ती तिथंच थांबली नसन तर ती अजून ब्लेस झाली असेल. म्हणजे तिचा बिझनेस तेलाचा बिझनेस चालू झाला असेल तिथं. माहिती आहे तुम्हाला? कारण नवरा नाहीये तिला आणि परमेश्वराने फक्त असं सोडून देत नाही तर परमेश्वर तिला उंच करतो, पुढे घेऊन जातो. आमेन. हालेलुया. तुमचं कर्ज आज नील करण्यासाठी येशू तुम्हाला म्हणत आहे की आज तुमचं कर्ज नील होणार आहे. आमेन. हालेलुया. आणि बायबल ह्या ठिकाणी काय सांगतं की तो आणि बायबल सांगतं का तो कर्ज फेडण्याची ताकद आहे तुमच्याकडे. आमेन. हालेलुया. एक लास्ट वचन घेऊ त्यानंतर प्रार्थनामध्ये जाऊ. मत्ती शुभवर्तमान 8वा अध्याय आणि 27वे वचन. मत्ती शुभवर्तमान 18वा अध्याय आणि 27वे वचन. मत्ती 18. तेव्हा त्या दासाच्या धण्याला दया येऊन त्याने त्याला मोकळे केले व त्याचे कर्ज सोडिले. आमेन. कोणावर दया आली? हॅलो, मी तुम्हाला खच्चर सांगतो मत्ती 18 27. तेव्हा त्या दासाच्या धन्याला दया येऊन त्याने मोकळे केले. काय केले त्याला? मोकळे म्हणजे काय? कर्जातून, पापातून, कर्जाचा पाप, कर्जाचा दबाव, कर्जाचा प्रत्येक गोष्टीपासून जे हे वचन वाचा पूर्ण घरी जाऊन काय होतं? सावकारापासून मुक्त केलं. हालेलुया. आज देव तुम्हाला म्हणत आहे तुला मुक्त व्हायचं असेल तर अब्राहामासारखं दशमावून द्यायला चालू करा. आमेन. तुमचा 10वा हिस्सा देवाला द्यायला चालू करा. तुमचं परमेश्वराला द्यायला सुरुवात करा. देव तुम्हाला द्यायला सुरुवात करेल. आमेन. हालेलुया. चर्च हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल या ठिकाणी सांगतो की दर महिन्याला देण्यामुळे आपले कर्ज नील होतच नाही. न देण्यामुळे तुम्ही दर महिन्याला तुमचा दशमांश न देत म्हणून तुमचं कर्ज नील होत नाही. आमेन.
देवाला द्यायला सुरुवात करा. वचन आजचं आहे आणि आज परमेश्वर तुम्हाला सांगू इच्छितो का या कर्जातून तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर हाबेलासारखं व्हा आणि अब्रामासारखं परमेश्वराला ब्लेस करायचं. आमेन. परमेश्वर तुम्हाला ब्लेस करेल आणि परमेश्वराला तुम्हीही द्यायला सुरुवात करा. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपल्या पायावर उभं राहू, प्रभूची आराधना करू. धन्यवाद करतो प्रभु यीशु के नाम से. हालेलुया. धन्यवाद करतो प्रभु यीशु के नाम से. ओ राबा शांदारा